आता हा डॉक्टर मनमोहन सिंहांचा सिद्धांत आहे की मंदीमध्ये भाव वाढतात. अर्थशास्त्र सुद्धा खोटं करण्याचं काम नेहमी अर्थ एवढ्याच विषयावर लक्ष केंद्रित करणारे नेते करतात आणि गरिबाच्या नावाने धन दांडण्याचे राजकारण केले जातं. आणि दुसरीकडे सांगतात की शेतकऱ्यांना भाव देण्यासाठी हे मी करतो. अरे शेतकऱ्यांना भाव द्यायचा असेल तर धानाला 1200 रुपये भाव आम्ही मागितला. धानाला 1200 रुपयाचा हमी भाव तुम्हाला देता आला नाही. पण एकीकडे शेतकऱ्यांना भाव द्यायचा नाही, पण त्या शेतात निर्माण झालेल्या वस्तू मध्यम वर्गीयाचे डोळे पांढरे करत महाग विकायच्या. आणि म्हणून मी आपल्याला या निमित्ताने आवाहन करतो, 21 तारखेला आमचा मोर्चा हा यशस्वी करण्यासाठी ताकद लावा. इथून जेव्हा निघाल तेव्हा गावागावात जा, जनतेत जा, सभा घ्या, चर्चा करा, लोकशिक्षण करा आणि 21 तारखेला भारताच्या संसदेवर जेव्हा मोर्चा निघेल त्यामध्ये सर्वात मोठा वाटा महाराष्ट्राचा असेल. या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावा ही विनंती मी तुम्हाला या निमित्ताने करतो. बेरोजगारीचा प्रश्न आहे पण लक्ष नाही. शतक बदललं, सहस्त्रक बदललं, विज्ञानाची प्रगती झाली पण काही प्रश्नही निर्माण झाले. तरुणाच्या हाताला काम नाही. महाराष्ट्राच्या सरकारला सांस्कृतिक धोरण करायला फुरसत आहे. धोरण केले पाहिजे याबद्दल माझंही दुमत नाही, पण सांस्कृतिक धोरण करायला तुम्हाला फुरसत आहे. पण या महाराष्ट्राचं युवा धोरण कुठं आहे? या महाराष्ट्राच्या तरुणांसाठी दिशा कुठं आहे? या महाराष्ट्राच्या तरुणांची दशा करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. पण या महाराष्ट्राच्या सरकारला सांस्कृतिक धोरण करता येतं पण युवा धोरण करता येत नाही. 2020 मध्ये युरोप खंडाची सरासरी वय 45 असणार आहे. चीनचं सरासरी वय 29 असणार आहे. भारताचं सरासरी वय 27 असणार आहे. याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रात सुद्धा मोठी तरुणांची फौज असेल पण या तरुणांच्या हाताला देण्यासाठी कोणतंही धोरण नसेल. आणि म्हणून मी आपल्याला या निमित्ताने विनंती करणार आहोत की तरुणांच्या तरुणाईला आवाहन देणारे कार्यक्रम येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीच्या विविध आघाड्यांनी घेतले पाहिजे. तरुण हा आमचा केंद्रबिंदू असणार आहे. या तरुणाईला आवाहन करत त्याचं लोकशिक्षण करत जाग करून या महाराष्ट्राला युवा धोरण करण्यासाठी भाग पाडण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या तरुणांनी केलं पाहिजे. ही विनंती या मी अध्यक्षीय भाषणामध्ये आपल्याला करतोय. या महाराष्ट्राचं दारिद्र्य वाढलं. आज महाराष्ट्रामध्ये 31% लोक म्हणजे जवळपास 3,10,00,000 लोक हे दारिद्र्य रेषेखाली. 1,96,00,000 लोक रोज 13 रुपयाच्या वरती खर्च करू शकत नाही. महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये दलित आदिवासींची लोकसंख्या 19.1 आहे आणि यापैकी 62% जास्त लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे. 63 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर बंधूंनो अजूनही 3-3.5 कोटी लोकसंख्या ही एका वेळच्या जेवण्यासाठी मोहताज राहत असेल तर सुवर्ण महोत्सवी वर्षात यावरही चिंतन करण्याची आवश्यकता आहे की या गरीब लोकांच्या पोटाची भूक ही जर आम्ही मिटवू शकलो नाही याकरता स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली का हा प्रश्न माझ्या नजरेसमोर आहे. असा महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी असा देश निर्माण करण्यासाठी महात्मा गांधी 5 फुटाचा पंचा घालून कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत देशाला जागवत गेले का? नेताजी सुभाषचंद्र बोस ICS झालेला तरुण विचार केला असता तर मुकेश अंबानी पेक्षा जास्त पैसे कमवता आले असते आणि 56 ऐश्वर्या राय पेक्षा सुंदर स्त्रीशी संसार थाटता आला असता. पण तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगाचा नारा देत या देशाच्या गरिबांच्या सुखासाठी प्राणाची आहुती दिली. शहीद आजम भगत सिंग
आईचा एकुलता एक मुलगा मेरा रंग दे बसंती चोला म्हणत हसत हसत फासावर गेला आणि त्याची आई वीर माता म्हणते की जर 100 भगतसिंग माझ्या पोटात जन्माला आले असते तर या देशासाठी मी ओवाळून टाकले असते. स्वातंत्र्यवीर सावरकर हातात बेड्या पायात बेड्या 24 तास काल कोठडी. अरे 10 सेकंद जरी आम्ही आमचे डोळे मिटून अंधार समोर आणला तर एअर कंडिशन मध्ये घाम फुटेल, पण या देशासाठी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर 6 वर्ष अंधार कोठडीत राहिले. हे स्वातंत्र्यवीर हे तुमच्या माझ्या आमदारकीसाठी मी नेता व्हावा, सुधीर मुनगंटीवार एखाद्या पक्षाचा अध्यक्ष व्हावा, अशोक चव्हाण मुख्यमंत्री व्हावे आणि विलासराव देशमुख अवजड उद्योग मंत्री व्हावे आणि त्यांच्या पोरांनी हाफपॅन्ट घालून एखाद्या हिरोईनच्या मागे क्या कूल है हम असं म्हणत धावावं. याकरता स्वातंत्र्यवीर शहीद झाले नाही तर या सामान्य माणसाच्या पोटाची भूक शमवण्याची सत्तेतून ताकद निर्माण झाली पाहिजे. अरे छत्तीसगडमध्ये जर 70 लाख कुटुंबांना 1 रुपया किलोनी धान्य मिळतं, छत्तीसगडमध्ये जर 2,20,000 कृषी पंपांना 6,000 युनिट मोफत दिल्या जातात, तर मग या महाराष्ट्रामध्ये आश्वासन दिल्याप्रमाणे जाहीरनाम्यात 3 रुपये किलोनी धान्य हे जर सरकार देऊ शकत नसेल तर भारतीय जनता पार्टीचा आता एक असणारा गरीबों के सम्मान में भाजपा मैदान में या गरीबाची लढाई भारतीय जनता पार्टी लढल्याशिवाय राहणार नाही. भ्रष्टाचाराची परिसीमा झाली आहे. मी जेव्हा नेहमी मंत्रालयात जातो तेव्हा मंत्रालयाच्या गेट समोर लिहिलेलं राहते, वेतन खाऊनी काम टाळणे हा देशाचा द्रोह असे. कुसुमाग्रजाची कविता गावली. करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगूनी सुटू नका. यापैकी कोणीतरी मंत्री ही कविता वाचतो का? हे शब्द वाचतो का? आज मंत्रालयाची अवस्था टेलिफोन बूथ सारखी झाली आहे. टेलिफोन बूथ मध्ये जसे पैसे टाकल्यावर कनेक्शन लागतं तसं या मंत्रालयाच्या बूथ मध्ये पैसे टाकल्याशिवाय फाईल पुढे सरकत नाही. जर तुम्ही अनेक मंत्र्यांच्या घरी गेलात तर बेटा महात्मा गांधी के पाठ पढ़ रहा था और मंत्री बाप हफ्ते में आई हुई नोटा गिन रहा था असं चित्र काही सन्माननीय मंत्री वगळता अनेकांच्या घरी दिसेल. भ्रष्टाचार निर्मूलनाचा सप्ताह केला जातो आणि आम्हाला प्रश्न विचारावा लागतो की भ्रष्टाचार निर्मूलन सप्ताहाचे बॅनर बनवताना किती भ्रष्टाचार झाला हा तारांकित प्रश्न आम्हाला विचारावा. हे सारे मतदारसंघाचे मंत्री झाले, मंत्रालयात बसत नाही. मंत्रालयाच्या खुर्चीला बाभळीचे काटे असल्यासारखे अनेक मंत्री तर महिना महिना येत नाही. प्रशासनावर धाक नाही, नियंत्रण नाही. गरीब माणसाचे अश्रू पुसण्याची व त्यांना न्याय देण्याची शक्ती प्रशासनात राहिली नाही. आणि काही तर अधिकारी जल्लादाशी यांचं मागच्या जन्मीचं नातं असावं, गरीब लोकांचा इतका छळ हे करतात. गती ही संपली आहे. प्रशासकीय गती या सुवर्ण महोत्सवी वर्षात अरे कासवाला लाज वाटेल यापेक्षा ही कमी झाली आहे आणि याचंही चिंतन आम्हाला करावं लागणार आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सन्माननीय मुंडे साहेब सांगत होते की 20,216 गाव 50% आणेवारी कमी झाली नाही. मदत केली नाही. अरे अन्नदाता सुखी भाऊ आपण म्हणतो, भाषणात सांगतात, मुलाखतीत सांगतात की शेतकऱ्याची अडचण असेल तर आम्ही आमची तिजोरी विकू. तिजोरी विकायला तयार राहण्याची भाषा करतात. पण 50% आणेवारी कमी झाली त्या गावांना मदत करणाऱ्या मात्र अजून यांना सद्बुद्धी सुचली नाही. हाडाचं काढ रक्ताचं पाणी करणारा शेतकरी संकटात आहे. या देशाचा नेता असो की विद्यार्थी असो, माझा भारत हा निबंध जर त्याला लिहायला सांगितला तर हा प्रत्येक जण भाषण असो की निबंध असो, भारत हा कृषी प्रधान देश आहे. या भारतातील 65% जनता शेतीवर उपजीविका करते आणि शेतकरी या देशाचा कणा आहे.
असं सांगितल्याशिवाय भाषण पूर्ण होत नाही आणि निबंध पूर्ण होत नाही. त्या शेतकऱ्यांना न्याय द्यायला यांच्या खिशात पैसे नाही. शेतकरी दारू पिऊन आत्महत्या करतात अशी चेष्टा मात्र काँग्रेसचे मंत्री न चुकता आणि न पिता करतात, याचं दुःख मात्र मला आहे. आणि ज्यांचं खाता त्यांना शिव्या देतात. पॅकेजेस आले, आत्महत्या थांबल्या नाही. परवा तर 20 शेतकऱ्यांनी शरीरातले अवयव विकण्याची परवानगी. खडसे साहेब, आपल्या विधानसभेत प्रश्न आला, 20 अवयव विकायला निघाले. अरे शेतकरी अवयव विकतोय आणि सरकार राज्य विकायला निघालाय. आता या परिस्थितीत तुम्ही आणि मी गप्प कसे बसू शकू? चाणक्य म्हणायचा कि दुर्जनों के दुर्जनता से इस राष्ट्र का जितना नुकसान नहीं हुआ उससे कई ज्यादा नुकसान सज्जनों के निष्क्रियता से हुआ है. आणि म्हणून तुमची माझी जबाबदारी आहे की या राज्यातल्या प्रत्येक सज्जन शक्तीला जागवा. चांगली माणसं पक्षात आणा, चांगल्या माणसांना पक्षात स्थान द्या आणि या विरुद्धचा संघर्ष हा पराकोटीला पोहोचवण्याचा प्रयत्न तुम्ही आणि आम्ही केला पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेला लक्षाधीश करण्याच्या आता बाता होत आहे. दरडोई उत्पन्न वाढवण्याच्या गोष्टी होत आहे, पण ही संपत्ती विशिष्ट व्यक्तीच्या हाती केंद्रित केल्या जात आहे. 20 व्यक्तीकडे 30 कोटी लोकसंख्ये इतकी संपत्ती. हे जेव्हा आम्ही आर्थिक पाहणी अहवालात वाचतो, जेव्हा 57 उद्योग समूहाकडे देशाच्या एकूण जीडीपी पैकी 25% संपत्तीचं केंद्रीकरण, हे कशाचं लक्षण आहे? गरिबी हटवण्याचं की गरिबाला हटवण्याचं? दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र आता बिहारच्या बरोबरीने आलाय, पण याची खंत मात्र राज्यकर्त्याला नाही. 2002च्या यादीतल्या बीपीएल लोकांना अजूनपर्यंत बीपीएलची कार्ड दिली नाही. हे दारिद्र्यात या महाराष्ट्राला खितपत ठेवणाऱ्या सरकारच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. बंधूंनो, एक प्रश्न मला पत्रकार नेहमी विचारतात की आपण विदर्भ राज्याबद्दल आपली काय भूमिका आहे? विदर्भ राज्याबद्दल भारतीय जनता पार्टीची भूमिका छोट्या राज्याच्या निर्मितीची आहे. हा प्रश्न भावनेचा नाही, हा प्रश्न राज्याला खंडित करण्याचा नाही. तर महाराष्ट्राचा प्रत्येक माणूस, प्रत्येक शेतकरी, या महाराष्ट्राचा प्रत्येक दुर्बल माणूस त्याच्या आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण यावे, याकरता श्रद्धेय श्यामाप्रसाद मुखर्जी पासून तर या महाराष्ट्राच्या प्रत्येक नेत्यापर्यंत छोट्या राज्याच्या निर्मितीची भूमिका ही समान आहे. विधानसभेत माननीय मुंडे साहेब विदर्भ राज्याची भूमिका मांडतात, माननीय खडसे साहेब विदर्भ राज्याची भूमिका मांडतात. हा प्रश्न एखाद्या प्रदेशाचा नाही, तर या महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रदेशाला समान न्याय मिळावा, प्रत्येक भागाला विकासाची गंगा पोहोचावी, हा वंचिताचा आवाज आहे. पण जरी विदर्भ राज्याला आमचा पाठिंबा असला तरी याचा अर्थ असा नव्हे की कुठाची ईर्ष्या आम्ही करतो. चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि गडचिरोली पासून कोल्हापूरच्या गडहिंग्लज पर्यंत असलेला या महाराष्ट्राच्या गरिबाचा आवाज म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे. कोल्हापूर असो की सोलापूर असो, मराठवाडा असो की कोकण असो, खानदेश असो की विदर्भ असो, याचा प्रत्येक गरीब माणूस, यामधला प्रत्येक महाराष्ट्रातल्या निवासीचा अन्याय दूर करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून हे माझं ध्येय व संकल्प आहे. आम्हाला विचारले जातं की भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या संदर्भात काय? भारतीय जनता पार्टी शिवसेना युती ही सत्तेच्या सुखासाठी नाही, तर राष्ट्रीय हिताच्या महत्वाच्या मुद्द्यावर व धोरणावर आधारित आहे. या मजबूत पायावर उभी आहे. छोट्या मूल्याच्या किंवा छोट्या मुद्द्याच्या मतभिन्नतेतून आमचे संबंध तुटणार नो. मी आता राजकीय विषयावर आपल्याला जेव्हा माहिती देत होतो तर समस्या, आमची आव्हानं तुमच्या लक्षात आली असेल, पण ही आव्हानं स्वीकारण्यासाठी एक मजबूत कार्यकर्त्याचं संघटन आम्हाला हवं. असं होता कामा नये. अनेकदा मीही अनुभवतो, तुम्हीही अनुभवता. आपल्या पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा निश्चितच अभिमान वाटावा असा आहे.
पण एखादा असाही निघतो, तिकीट मागायला येतो, 4 पेजेसचा बायोडाटा देतो आणि जेव्हा तिकीट नाकारली की मग सहजपणे सांगतो की मला पक्षाने काय दिलं. 4 पेजेसचा बायोडाटा जर वाचला तर अनेकदा नगरसेवक, आमदार, खासदार अनेक पद भूषवली असतात. पण तिकीट नाकारले की पहिला प्रश्न की मी पक्षाला पाहून घेईल, आता पक्ष कसा निवडून येईल, माझा बायोडाटा गेला उडात, आता या पक्षाला निवडणुकीत पराभूत केल्याशिवाय राहणार नाही, असा जेव्हा एखादा कार्यकर्ता उभा राहून म्हणतो तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दुःख होतं. मला आठवतं ती भामाशहाची गोष्ट. पृथ्वीराज चव्हाणाचा शूर सेनापती भामाशहा 15दा मुघलाचं या देशावरील आक्रमण थोपवलं. 16व्यांदा जेव्हा भामाशहा पृथ्वीराज चव्हाणाच्या घरी भेटायला गेले, पृथ्वीराज चव्हाण राणी महालात होता, दासीच्या हातून निरोप दिला, राजा बाहेर आला नाही. पृथ्वीराज चव्हाणाचा जेव्हा आले नाही तेव्हा भामाशहाचा अहंकार जागवला की मी तो सेनापती जो 15दा पृथ्वीराज चव्हाणाला युद्धात विजयी करून देणारा सेनापती, मी निरोप दिला पण पृथ्वीराज चव्हाण बाहेर आला नाही. तलवार उपसली, शपथ घेतली की यानंतर मी आता पृथ्वीराज चव्हाणासाठी कधीही युद्धासाठी जाणार नाही. 16व्यांदा तो वेडा महम्मद आला आणि देश गुलाम झाला. एक अहंकार देशाला शेकडो वर्ष गुलामगिरीत नेऊ शकतो. असा अहंकार मनात जागता कामा नये. अरे जागायचीच असेल तर ती महाजी शिंदेची भावना जागवा. महाजी शिंदे जेव्हा संभाजी राजासाठी युद्धाला निघाले, महाजी शिंदेच्या नातेवाईकांनी प्रश्न केला, महाजी अरे तुम्ही संभाजी राजासाठी निघाले, ज्या संभाजीनी तुमच्या बापाला हत्तीच्या पायाखाली चिरडून मारलं त्याच्यासाठी युद्धाला निघाले. महाजी शिंदे म्हणाले हो हो, माझ्या बापाला हत्तीच्या पायाखाली तुडवून मारलं हे खरं आहे, पण मी निघालो ते संभाजी राजासाठी नव्हे, मी निघालो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारासाठी.